दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पार्टीचाही दारुण पराभव झालाय। आपचा पराभव आणि भाजपच्या विजयामागे नेमकी काय कारणे आहेत? मात्र यात 3 म फॅक्टर्सची भूमिका मोठी राहिल्याचं दिसतंय। म म्हणजे मद्य, मतभेद आणि मोदी। या फॅक्टर्सनं दिल्ली विधानसभा निवडणूक निकालांवर कसा परिणाम केलाय बघूया आपण या स्पेशल रिपोर्टमध्ये। मोदी 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 2013 मध्ये भारतीय राजकारणाचा नवा अध्याय दिला। त्याच आपला अवघ्या 12 वर्षात उतरती कळा लागली आहे। ज्या आपनं पक्ष स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत दिल्ली जिंकली होती, त्याच आपला यंदा दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय। दिल्लीतील आपची कामगिरी 2013 28 जागा, 2015 67 जागा, 2019 62 जागा, 2025 मध्ये केवळ 22 जागा जिंकता आल्या। जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर, और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है, वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। दिल्ली के जनादेश से ये भी स्पष्ट है कि राजनीति में शॉर्टकट के लिए, झूठ और फरेब के लिए कोई जगह नहीं है। जनता ने शॉर्टकट वाली राजनीति का शॉर्ट सर्किट कर दिया। दिल्ली विधानसभा निवडणुकीत सेनापती आणि मंत्री सारेच गारच झालेत। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला। दरम्यान काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पद घेतलेल्या आतिशी यांनी सुद्धा निसटता विजय मिळवला। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातनं पराभूत झाले। माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा विधानसभा मतदारसंघातनं पराभूत झाले। माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हेही पराभूत। माजी मंत्री सोमनाथ भारती यांचाही पराभव झाला। माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांचाही पराभव झाला। दारूचे दुकानं काढायचे, दारूचे परमिट द्यायचे, दारूचे लायसन्स द्यायचे, हे विचार ज्यावेळेला त्यांच्या डोक्यात शिरले त्यावेळेला हे डाऊन झाले। घमंड और अहंकार किसी का भी ज्यादा दिन तक नहीं टिकता। अरे रावण का भी घमंड चूर चूर हो गया था, तो ये तो फिर सिर्फ अरविंद केजरीवाल जी हैं। अगर इतिहास हम देखें तो वो गवाह है कि अगर कभी भी किसी भी महिला के खिलाफ कुछ गलत हुआ है तो भगवान ने उन गलत करने वाले लोगों को दंड दिया है। वे सब आम आदमी पार्टी के लाखों करोड़ों कार्यकर्ता जो अन्ना आंदोलन से आए, जिनके बहुत ही निश्चल, निष्पाप और बड़े भारत की राजनीति को बदलने के सपने की हत्या एक निर्लज्ज, नीच, मित्रहंता, आत्ममुग्ध और चरित्रहीन व्यक्ति ने की, उसके प्रति तो क्या संवेदना। दिल्ली को उससे मुक्ति मिली। और मैं ये जानता हूँ कि अब जो आम आदमी पार्टी में लोग बच गए थे सत्ता के लोभ में, लालच में, पदों के लिए, उस पैसे के चक्कर में, वे सब भी अब वापस जाएंगे, लौटेंगे, कुछ अपने व्यवसायों में लौटेंगे, कुछ पार्टियों में चले जाएंगे। केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक म्हणून केली। मेट्रोनं प्रवास करणं, स्वस्त गाडीनं प्रवास करणं, सुरक्षा घेण्यास नकार देणं, या सर्व गोष्टींमुळे ते अन्य राजकारणी लोकांपेक्षा वेगळे ठरले होते। पण लवकरच ही प्रतिमा नाहीशी होऊ लागली। दारू घोटाळ्यात तुरुंगात जाणं, भाजप विरोधात छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण करत राहणं, या गोष्टींना जनता कंटाळली होती। याचाच परिणाम आपच्या आणि त्यांच्या पराभवात रूपांतरित झाला। प्रदूषण, पाणी, डागाळलेली प्रतिमा आणि सत्ताविरोधी लाट यामुळे पराभव। दिल्लीमधील प्रदूषणावर मार्ग काढण्यात आप सरकारला अपयश। दिल्लीतील पाण्याची समस्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत गेली। भ्रष्टाचाराच्या आरोपांनी केजरीवाल यांची प्रतिमा काळवंडली। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून पक्षाचा जन्म झाला, पण भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकला।
सिसोदिया आणि केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर पक्ष विस्कळीत झाला. सरकार आणि नायब राज्यपालांच्या संघर्षाला सुद्धा जनता कंटाळली. राज्य आणि महापालिकेमध्ये सत्तेनंतर सुद्धा समस्या वाढल्यामुळे सहानुभूती कमी झाली. आपच्या जनहिताच्या योजना मतदारांना आकर्षित करू शकल्या नाहीत. सत्ता काळात पक्षातही संघर्ष वाढला. अनेक नेते आणि आमदारांनी साथ सोडली. 10 वर्षांनंतर आप सरकारबाबत सत्ताविरोधी लाटही तयार झाली. भाजप आणि काँग्रेसप्रमाणे विचारधारेवर आधारित मतदार नसल्याचा फटका बसला. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे. खरं तर आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एनडीएचं सरकार हे गेले 11 वर्ष आपण पाहतोय अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे. आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अरविंद केजरीवालांच्या रूपानं नवा नायक मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. हातात झाडू घेऊन देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या मोहिमेवर अरविंद केजरीवाल निघाले होते. पण इतर पक्षांप्रमाणे अरविंद केजरीवालांचं घर सुद्धा काचेचंच असल्याचं कालांतरानं सिद्ध झालं. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या झाडूनं त्यांचाच पक्ष साफ केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.